कसारा ग्रामपंचायतमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. या पाणी टंचाईवर शासनाकडनं पाणी टँकर दिलं जातं आहे, पण तेवढं पुरेसं नाही होत. त्यामुळं तुम्ही काही ग्रामस्थांनी किंवा तुम्ही इथल्या पदाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेऊन काहीतरी सुरुवात केली. नेमकी काय सुरुवात आहे? बऱ्याच दिवसापासून कसारा गाववासियांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं आणि प्रशासनाकडे आम्ही विनंती केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब यांनी आम्हाला शासनाच्या द्वारे टँकरद्वारे पाणी पुरवठा त्या ठिकाणी करून दिला. परंतु शासनाचे जे टँकर आहेत ते 24,000 लिटरचे मोठे टँकर असल्यामुळे ज्या ठिकाणी आमची पूरक पाणी पुरवठ्याची विहीर आहे, ज्या विहिरीतून कसाऱ्याला पाणी पुरवठा केला जातो त्या विहिरीपर्यंत टँकर पोचण्यास फार मोठा अडथळा निर्माण झाला होता आणि त्या ठिकाणी रस्तासुद्धा नव्हता. अशा वेळेस आम्ही ज्यावेळेस अनेक संस्था पक्षाला विनंती केली त्यावेळेस सर्वप्रथम माननीय आमचे नेते प्रकाशजी पाटील यांच्या आदेशाने, माननीय जिल्हाप्रमुख दिर्डे साहेब यांच्या सहकार्याने आणि आम्ही सर्व कसाऱ्यातील पदाधिकारी यांनी सर्वांनी असं ठरवलं की आपल्याला कसारवासियांना त्या ठिकाणी घरपोच पाणी द्यायचे आणि त्याच अनुषंगाने आम्ही शिवसेना पक्षाकडून त्या ठिकाणी खाजगी एक 5 टँकर 10,000 लिटरचे उपलब्ध केले. ज्या ठिकाणी रस्ता नव्हता त्या ठिकाणी रस्ता बनवला आणि गेल्या जवळजवळ 6-7 दिवसापासून हे काम अविरतपणे चालू आहे. आणि ह्या कामी आज जिल्हाप्रमुख माननीय दिर्डे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला 21,000 रुपयाची मदत करून त्या ठिकाणी हातभार लावलेला आहे. आणि पक्षाच्या आमच्या अनेक जे काही पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे आणि म्हणून हे सर्व काम आम्ही त्या ठिकाणी करू शकलो. मी सर्वस्वी संपूर्ण शासन असेल किंवा शिवसेना पक्ष असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासुद्धा आमच्या या कार्यामध्ये सामील झालेली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीनेसुद्धा आम्हाला काही थोडेफार मदत केलेली आहे आणि म्हणून या सर्वांचा या ठिकाणी संकट काळामध्ये आम्हाला मदत केल्यामुळं एक उपसरपंच म्हणून, शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मी सर्वांचा या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. अशीच मदत यापुढे आपण कराल अशी आशा बाळगतो आणि खास करून दिर्डे साहेबांनी आज या ठिकाणी आम्हाला जे अर्थसहाय्य देऊन त्यांचा वाढदिवस अशा पद्धतीने तहानलेल्या जनतेला तहान भागवण्याच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत केलेली आहे, म्हणून खास करून त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त. नियोजन कसं असतं तुमचं दिवसभराचं? किती टँकर तुम्ही पाणी पुरवठा उपलब्ध करता आणि कुठून करता? काय लोकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे? खरं तर कसारा गावाची जी लोकसंख्या आहे, आज मी त्या जर लोकसंख्या पाहिली तर 40-50 हजाराच्या घरात आहे. दरडोई साधारणतः पाणी कपात करूनसुद्धा 8 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु इतकं पाणी त्या ठिकाणी पोचवणं, कारण कसाऱ्याचं जे भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीनुसार ते पॉसिबल नाही आणि म्हणून शासनाकडून साधारणतः 2.5-3 लाख लिटर पाण्याचं सध्या आम्हाला त्या ठिकाणी टँकरद्वारे येतं. परंतु ते मगाशीच मी म्हटलं की ते शिफ्टिंग करण्यासाठी सोय नव्हती. ती सोय आम्ही एका खाजगी विहिरीमध्ये त्या ठिकाणी ते पाणी लिफ्ट म्हणजे टाकतो आणि तिथून ते पुन्हा लिफ्ट करून कसारा साधारणतः तलाव त्या ठिकाणाहून 2 किलोमीटर अंतरावरती, तर 2 किलोमीटरचा ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी आम्ही पक्षाच्या माध्यमातून करत आहोत. आणि मग त्या ठिकाणावरून आमचं जे वॉटर सिस्टीम जी आहे, पंप हाऊस, त्या पंप हाऊसपर्यंत ते पाणी पोचलं जातं आणि तिथून ते कसाऱ्या गावासाठी वितरित केलं जातं. परंतु आजही 4 लाख लिटर पाणी दिल्यानंतरसुद्धा साधारणतः एका वॉलला म्हणजे एका विभागाला अर्धा तास पाणी आम्ही देतो आहे, पिण्याचं पाणी उपलब्ध करून देतो आहे, जेणेकरून सर्व कसारा गाववासियांना पाणी भेटेल या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे. आणि स्थानिक प्रशासन म्हणून ग्रामपंचायतसुद्धा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहे, काम करत आहे. मान्सून म्हणजे होण्याच्या अगोदर ही सगळी कसरत आम्ही करतो आहे आणि जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत आम्ही हे काम अविरतपणे करू असं या ठिकाणी आपण सांगतो.